कलेक्शन काय आहे, काय काय त्याच्यामध्ये असतात, काय ऍडव्हान्टेज आहेत, ते काल आपण बऱ्यापैकी इंट्रोडक्शन पार्ट मध्ये बघून घेतलं होतं. ठीक आहे. आज थोडं प्रॅक्टिकली गोष्टी इम्प्लिमेंट करून बघणार आहे आपण. पण बिफोर दॅट पूर्ण स्ट्रक्चर अजून काय काय ते बघून घेऊ. सो बेसिकली आपल्याला बघायचं आहे कलेक्शन फ्रेमवर्क, COLLE, कलेक्शन फ्रेमवर्क, FRAMEWORK. ओके, फाईन. थोडं साईज वाढवून टाकले, प्रॉब्लेम 33 करू. कलेक्शन फ्रेमवर्क आपल्याला बघायचे. सो इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कलेक्शन म्हणजे ग्रुप ऑफ डेटा जो एका सिंगल युनिट मध्ये आपण स्टोअर केला, एका ठिकाणी कलेक्ट केलाय, नावातच कलेक्शन म्हणजे एका ठिकाणी त्याला आणलंय. दुसरा वर्ड जो आहे तो फ्रेमवर्क आहे. इथे थोडस खूप जणांचं कन्फ्युजन असं होतं की लाईक फ्रेमवर्क म्हटल्यानंतर त्याचे खूप अर्थ निघतात. ठीक आहे. सो इथे फ्रेमवर्कचा अर्थ असा आहे, पण हा जो सगळा जो डेटा आहे, हा फ्रेमवर्क म्हणजे याच्यात आपण काही अशी वेबसाईट बनवत नाही, कुठला हा वेब फ्रेमवर्क नाहीये, कुठला हा MVC पॅटर्न फ्रेमवर्क नाहीये. तसे फ्रेमवर्क माहिती आहे का? त्याचं नाव सांगता येईल वेगळे फ्रेमवर्कचे तुम्हाला? काय नाव आठवते? सर हा, तुम्ही स्क्रीन शेअर नाही केली का? स्क्रीन शेअर नाही का? नाही दिसत नाहीये. बरं, थांबा थांबा. प्रेझेंट तर केली मी, चालू आहे शेअर, स्क्रीन चालू आहे. थांबा, परत करतो. ठीक आहे, चलो. स्क्रीन शेअर झाली, आता दिसतंय? हो सर. ओके, फाईन. सो कलेक्शन आणि फ्रेमवर्क अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन वेगळ्या गोष्टी म्हणजे एकच गोष्टी. मला डिफरन्शिएट हा करून सांगायचा आहे की कलेक्शन म्हणजे ग्रुप ऑफ डेटा, त्याला सिंगल युनिट मध्ये आपण कलेक्ट केलेले आहे आणि पाहिजे तसं ऍक्सेस करू शकतो. ओके. एक फ्रेमवर्क, तुम्ही कुठलं फ्रेमवर्क नाव माहिती, तुम्ही कधी ऐकलंय फ्रेमवर्क बद्दल? काय असतं, कसं असतं? एखाद्याचं फ्रेमवर्कचं नाव आठवतं का? कुठलंही फ्रेमवर्क असेल, PHP असेल, जावा असेल, एनिथिंग. ऐकलंय कधी नाव व्यू, कधी कानावर पडलेलं असेल? नाही माहिती? हे बघा, फ्रेमवर्क म्हणजे एक, सपोज तुम्ही PHPचा फ्रेमवर्क आहे, PHPचा फ्रेमवर्क कोणते कोणते? कोड इग्नेटर म्हणून एक फ्रेमवर्क आहे, इग्नेटर. के लारावेल आहे, असे फ्रेमवर्क आहे. लारावेल झालं. त्याच्यानंतर जावामध्ये स्प्रिंग फ्रेमवर्क आहे. आता तुम्ही जावा स्क्रिप्ट बेस केलं तर तुम्हाला फ्रेमवर्क मध्ये एक्सप्रेस JS भेटेल. एक्सप्रेस JS, हे सगळे फ्रेमवर्क आहे. पायथन वर केलं तर Django नावाचा फ्रेमवर्क आहे. फ्लास्क, FLASK, फ्लास्क, सगळे फ्रेमवर्क्स आहेत. पण हे फ्रेमवर्क सगळे वेब फ्रेमवर्क आहे. इथे तुम्ही याला वापरून वेबसाईट्स बनवता. ओके. नॉर्मली सिंपल पण वेबसाईट बनते, प्लस याने पण वेबसाईट बनते, पण these आर द फ्रेमवर्क. फ्रेमवर्कचा अर्थ असा आहे की एक रेडीमेड स्ट्रक्चर तुम्हाला प्रोव्हाइड दिलेलं आहे, रेडीमेड फंक्शनॅलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे. त्याचाच वापर करून इवन दो त्याच सर्टन क्रायटेरियामध्ये राहून तुम्हाला सगळं काम करावं लागतं आणि ते खूप स्मूथ आणि व्यवस्थित ऍप्लिकेशन बनतं विथ द हेल्प ऑफ फ्रेमवर्क, तुम्ही कुठेही केलं तर. म्हणून कंपनीमध्ये फ्रेमवर्क बेस काम जास्त चालतं. ओके. मग इथे जँगो, सॉरी, आपण कलेक्शन फ्रेमवर्क करतोय म्हणजे हा येतं काही असं स्पेशालिटी नाही की तुम्ही वेबसाईट साठी स्पेशल ते कलेक्शन स्टडी करताय. कलेक्शन फ्रेमवर्क जो आहे हा बेसिकली इट इज रिलेटेड टू अ डेटा स्ट्रक्चर असं म्हणता येईल तुम्हाला. ज्याच्यात तुम्ही पूर्ण डेटावर काम करण्यासाठी ठरवून दिलेला स्ट्रक्चर एज अ फ्रेमवर्क म्हणजे तुमचा हा डेटा स्ट्रक्चर म्हणू शकता तुम्ही. कलेक्शन फ्रेमवर्क इज नथिंग बट डेटा स्ट्रक्चर फ्रेमवर्क. डेटा स्ट्रक्चर फ्रेमवर्क म्हणजे तुम्हाला जे काल आपण लिस्ट केले होते की लिस्ट आहे तुमचं, स्टॅक आहे, क्यू आहे, अरे लिस्ट आहे, हॅश मॅप आहे, ट्री सेट आहे, हे सगळे रिलेटेड टू डेटा. अँड फ्रॉम द डे वन आपण डेटावरच फोकस करतोय, डेटा डेटा डेटा. ओके. सो हा बेसिकली कलेक्शन फ्रेमवर्क जो आहे तुम्हाला असं म्हणता येईल की इट इज लाईक रिलेटेड टू
स्ट्रक्चरल डेटा स्ट्रक्चरचा फ्रेमवर्क म्हणता येईल इन द फॉर्म ऑफ जावा. ठीक आहे. त्याचा तो यूज आहे. मी डायरेक्ट प्रोग्रामिंग नाही करत आहे, तुम्हाला लक्षात घ्या. कारण प्रोग्रामिंग जास्त अवघड नाहीये. खूप सिंपल प्रोग्राम्स आहेत. ते तुम्हाला पटापट करता पण येतील. पण प्रॉब्लेम हाच होतो, की नेमकं कळत नाही, की हे कलेक्शन म्हणजे काय आहे? का बरं आलं याला? म्हणजे अशी काय गरज होती? आपण क्लास, ऑब्जेक्ट, अरे-बिरे सगळं ऑब्जेक्ट-बिब्जेक्ट डेटा करून कन्स्ट्रक्टर वगैरे सगळं वापरून प्रोग्रामिंग व्यवस्थित चालू असताना देखील इव्हन दो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पण आपण शिकलो. मग आता खूप सारं जावा जमायला लागलं होतं. त्याच्यानंतरही अशा काही गोष्टी आलेल्या आहेत. ठीक मग ह्याची नीड काय असते ते तुम्हाला हळू समजेल. जसं मी बोललो, की डेटा स्टोअर करता आलं म्हणजे सगळं आलं नाही असं. ठीक म्हणजे आपल्याला प्रॉपर सिस्टम माहिती पाहिजे, की कुठल्या डेटाला कुठल्या वेने स्टोअर करायचे, काय रिक्वायरमेंट आहे आणि त्याला कसा ॲक्सेस केला पाहिजे. हे घरी आपण नेहमी प्लॅनिंग करत असतो बघा. म्हणजे तुम्ही बाजारातून एक सामान भरून आणले सगळे. बाजारातून आणला की ॲज इट इज तुम्ही किचन वाट्याला स्पेस आहे म्हणून ॲज इट इज ठेवतो का आपण? नाही. आपण किती प्रॉपर मॅनेजमेंट करतो, की साखर वेगळं, चहापत्ती वेगळं, गहू वेगळं, तांदूळ वेगळं, ड्रायफ्रूट वेगळं, इकडे-तिकडे सगळं वेगळं करतो. म्हणजे फक्त डेटा आणणं आणि ठेवणं हा एक पार्ट आहे. पण कुठल्या स्ट्रक्चरमध्ये ठेवायचं आहे, कुठल्या टाइपमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये भेटेल आणि कुठल्या जे रेग्युलर वस्तू लागतात आपण ते जवळ ठेवतो, जेणेकरून आपल्याला फास्ट पाहिजे. म्हणजे बेस्ड ऑन रिक्वायरमेंट आपण डेटा स्टोअर करतोय आणि ॲक्सेस करतोय. हेच कलेक्शनचं एक काम आहे, की तुम्ही डेटा कलेक्ट करताय, डेटा स्टोअर करताय, तुम्ही ते करा. त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण विथ द हेल्प ऑफ कलेक्शन फ्रेमवर्क जर तुम्ही केलं, की तुम्हाला खूप सारे रेडीमेड क्लासेस आणि इंटरफेस आणि बिल्ट इन मेथड्सचा सपोर्ट भेटतो. अरेचा जो ड्रॉबॅक होता फिक्स्डमध्ये, याच्यात तुम्हाला सगळं डायनॅमिक स्टोअर करता येतं. प्लस विथ द हेल्प ऑफ वेगवेगळे दोन. काही लिस्ट असे आहेत, की तुम्हाला सरसकट डेटा स्टोअर करायचा आहे. तुम्ही फक्त डेटा स्टोअर करत जातात आणि ॲक्सेस करतात. आता कधी-कधी रिक्वायरमेंट असते, की आपल्याला सुरुवातीला डेटा ॲड करायचा आहे, शेवटी ॲड करायचा आहे, इन बिटवीन ॲड करायचा आहे. मग अशा वेळेस कुठला डेटा टाइप वापरायचा, कुठला डेटा स्ट्रक्चर वापरायचा, कुठला कलेक्शन फ्रेमवर्कचं थिंग्स वापरायचं, ती तुम्हाला आयडेंटिफाय झाली पाहिजे. ओके. बेस्ड ऑन रिक्वायरमेंट. प्रोग्रामिंगची थीम जर बघितली तुम्ही जवळ-जवळ 80% कॉमन आहे प्रत्येकाची. ओके. तुम्हाला डेटा स्ट्रक्चरवरच म्हणजे डेटा सोबतच डील करायचं आहे. एक तर नॉर्मली डेटा स्टोअर करायचा आहे रेग्युलर वेने, एक तर तुम्हाला असंच डेटा आहे त्याला. डेटा स्टोअर करायचा आहे. सरळ, सरळ, सरळ स्टोअर करा, ॲक्सेस करा, संपला विषय. कधी-कधी रिक्वायरमेंट असते नॉर्मल लिंक लिस्टमध्ये तुम्हाला डेटा पुढे-पुढेच ॲड होत जातो. तुम्हाला वाटलं की मला मध्ये पण ॲड करता आलं पाहिजे, सुरुवातीला पण ॲड करता आलं पाहिजे. मग त्यावेळी वेगळा लिस्टिंग वापरावं लागेल, वेगळा डेटा स्ट्रक्चर वापरावं लागेल. आणि तुम्हाला कधी-कधी वाटतंय की नाही जो लास्ट आहे तोच पहिला भेटला पाहिजे. मग त्याच्यासाठी वेगळा वाटला पाहिजे. तुम्हाला कधी वाटतंय की याच्यात डुप्लिकेट डेटा टाकला तरी याने घेतलं पाहिजे. मग त्याच्यासाठी वेगळा. नंतर वाटलं की एकही डेटा परत-परत आला नाही पाहिजे रिपीट. मग त्याच्यासाठी वेगळा. तुम्हाला पाहिजे की बाय डिफॉल्ट हा सॉर्टिंग मॅनरमध्येच पाहिजे. मग तिथे 3 सेट वापरा. तुम्हाला वाटतं व्हॅल्यू डायरेक्ट ॲक्सेस नव्हता, की बेस पाहिजे. मग तिथे हॅश मॅप वापरा. सो हे गोष्टी आहेत. फक्त प्रोग्राम सिंटॅक्टिकली अंडरस्टँड करणं हा एक एक वेगळा पार्ट आहे. ते तर आलंच पाहिजे. इथं मेनली हे शिकायचंय, की आता जी रिक्वायरमेंट आली, त्या रिक्वायरमेंटला कुठला कलेक्शनचा सेट हा सुटेबल आहे तसं. द बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्याला एवढी अंडरस्टँडिंग पाहिजे. जर आपण घरात किती लोक आहे किंवा कुठल्या इव्हेंटला किंवा कुठे बाहेर ट्रॅव्हलिंगला जायचं असेल, तर तुम्ही किती लोकं बाहेर जाणार आहे? दोघंच जाणार असेल, तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, की आपण बाईक घेऊ शकतो. जर 5-6 जण असेल, तर तुम्ही कार वगैरे करू शकता. जर तुम्ही 15-20 जण असेल, तर एक मिनी बस करा आणि याच्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही मोठी बस करू शकता. इट इज हे कसं एक अंडरस्टँडेबल आहे ना, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. लाइक कळतं, की कुठल्या वेळेस काय कसं करायचं. मग तसं मला प्रोग्रामिंग रिलेटेड पण नॉलेज पाहिजे, की आता मी लिंक लिस्ट वापरू, का मी स्टॅक वापरू, का मी अरे लिस्ट वापरू, का हॅश मॅप वापरू, की सिंपल मॅप वापरू. कुठली गोष्ट मी जी वापरू जेणेकरून मला माझ्या रिक्वायर्ड आउटपुटमध्ये ह्या व्हॅल्यू आणता येईल. ओके. तो पार्ट आपण प्रत्येक एक प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला कंपेअर करायचे, की याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय होतं. मग हे सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी
कलेक्शन फ्रेमवर्क खूप सारे क्लासेस आणि इंटरफेस प्रोव्हाइड करून देतो. ते दाखवतो तुम्हाला क्लासेस आणि इंटरफेसेस तुम्ही इथे बघू शकता. कुठे आहे? इथे दिले बघा व्यवस्थित. हे डिलीट कर. आता याच्यात एवढे सगळे गोष्टी आहेत लक्षात घ्या. ओके. प्रत्येक गोष्ट एकदम असं स्टडी करण्यात मेन कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ती आपल्याला स्टडी करायची. आता तुम्हाला दोन्ही गोष्ट माहिती आहे. इंटरफेस पण माहिती आहे, प्लस तुम्हाला क्लास पण माहिती आहे. तुम्ही इंटरफेस सोबत सुद्धा काम करू शकता, प्लस तुम्ही क्लास सोबत सुद्धा काम करू शकता. ठीक पण इथे एक तुम्हाला एक चांगली गोष्ट माहिती आहे, की आपल्याला एखाद्या क्लासला आपण काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो किंवा एक क्लास एका इंटरफेसला इम्प्लिमेंट करू शकतो. हे बघा इथे जे दाखवलेले आहे. जे डॉट डॉट लाईन मध्ये आहे तो तुमचा इम्प्लिमेंट आहे आणि जो स्ट्रेट लाईन मध्ये आहे तो तुमचा काय एक्सटेंड. सो दिस इज व्हॉट इम्प्लिमेंट की आणि जो बाकीचा जो आहे तो काय तुमचा इंटरफेस सॉरी एक्सटेंड. इथे सगळ्यात अगोदर पहिला जो आहे तुमचा इटरेबल. हे बघा जो टॉपचा आहे तो सगळ्यांना भेटणार आहे आणि हा ब्ल्यू लाईन मध्ये तुमचा काय सगळे हा काय तुमचा इंटरफेस आहे. तुम्हाला एक चांगली गोष्ट माहिती आहे की आपल्याला इंटरफेसचा ऑब्जेक्ट बनवता येत नाही लक्षात ठेवा. ओके. इंटरफेस बनवता येत नाही म्हणून आपल्याला इंटरफेस मधल्या फंक्शन जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला क्लास बनवावा लागतो. म्हणजे जे बाकी सगळे जे खाली दिलेले ते क्लास आहेत. तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग का इम्पॉर्टंट मी बोलत होतो कारण पुढे जाऊन तुम्ही कुठलाही फ्रेमवर्क स्टडी करा, कुठलाही मोठी टेक्नॉलॉजी स्टडी करा, मला त्या ठिकाणी ते कॉन्सेप्ट 100% लागतील. तर बघा इथे दोन्ही गोष्ट लागतात तुम्हाला इंटरफेस आणि ऑब्जेक्ट. सो द फर्स्ट इंटरफेस आहे आणि इथे तुम्ही जर बघितला एक सॉलिड अॅरे दिसतो डॉटेड अॅरे नाही आणि इथे त्याने एक्सटेंड केलंय. इंटरफेसला तर आपण इम्प्लिमेंट करतो पण हेही बघितलं होतं की एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड करतो. ओके. म्हणून इटरेबल इंटरफेसला कोणी एक्सटेंड केलं कलेक्शन नावाने. ओके. आता जो बेसिकली इटरेबल आहे ना, तो इटरेबल काय करतो तुम्हाला एखादी लिस्ट तुमची जेव्हा जनरेट होते ना, त्याला इटरेट करतो. इटरेट म्हणजे सिंपल भाषेत जर सांगायचं झालं, की त्याला फॉर लूप लावतो. सगळ्या गोष्टी ॲक्सेस करण्यासाठी. ओके. तुम्ही विथ द हेल्प ऑफ इटरेबल प्रत्येक गोष्ट काय करू शकतात, इटरेट करू शकतात, ॲक्सेस करू शकतात. फॉर लूप सारखं वापरतो. तो तुमचा इथे काम होतो. मग जेव्हा तुम्ही कलेक्शन मध्ये येतात, कलेक्शन काय करतो तुम्हाला ज्या खूप सारे रेडीमेड फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतो. कुठले कुठले फंक्शन्स आहेत ते काल मी लिस्ट मध्ये दाखवले तुम्हाला. काही ऍड फंक्शन आहेत बघा. ओके. काही रिमूव्ह आहेत, क्लिअर आहे, इज एम्प्टी चेक करण्यासाठी किंवा हे सॉर्ट करण्यासाठी. हे जे रेडी फंक्शन्स तुम्हाला जे दिलेले आहेत त्या लिस्ट सोबत काम करण्यासाठी, तर हा कोण देतो तुम्हाला? कलेक्शन इंटरफेस देतो. ओके. अशा थोडं थोडं करून तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मग हे झाले तुमचे इटरेबल. म्हणजे इथे एक कॉमन गोष्ट असं लक्षात घ्या, जे सगळ्यात वरती आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत काम येतं. प्रत्येकाला डेटा ऍक्सेस करायचा आहे, प्रत्येकाला डेटा रोटेट करायचा आहे, प्रत्येकाला डेटा ऍक्सेस करून बघायचा आहे. सो त्या ठिकाणी तुम्हाला काय लागेल? ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तो कामाची येणार आहे तिथे. इटरेबल सगळ्या गोष्टी इटरेट करण्यासाठी, कलेक्शन रेडीमेड फंक्शनॅलिटी ऍड, अपडेट, रिमूव्ह, डिलीट, फर्स्ट, ऍड लास्ट, रिमूव्ह लास्ट, ऍड ऑल समथिंग. खूप सारे फंक्शन्स आहेत. तो कलेक्शन प्रोव्हाइड करतो. आता हे दोघांचं तर काम झालं. तुम्हाला डेटा पण भेटला, इटरेट पण करता येतो, प्लस तुम्हाला रेडीमेड फंक्शनॅलिटी पण अवेलेबल झाल्या. ओके. पण आता जो डेटा स्टोअर करायचा आहे तो प्रश्न येतो. मग आता डेटा स्टोअर करण्यासाठी काय काय वे आहेत? तर मग त्याच्यासाठी म्हणून तुमच्याकडे जो पहिला जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सिंपलचा, तो म्हणजे तुमचा लिस्ट इंटरफेस आहे. आता लिस्ट इंटरफेस पण इंडिव्हिज्युअली नाही काम करतात. लिस्टचा अर्थ तुम्हाला डेटा लिस्ट मध्ये स्टोअर करायचा आहे.
तर सिंपल स्टोअर नाही करत. सिंपल स्टोअर कसं करायचं? आता याच्यातले जे लिस्टिंग देऊन टाकले त्याने, की डेटा तुम्ही लिस्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणत्या वेने हे करायचं, स्टोअर करायचं. एक तुमचा जो फर्स्ट आहे तो म्हणजे तुमचा काय आहे? अरे लिस्ट. मग अरे लिस्टनी याला काय केलंय? एक्सटेंड केलेलं आहे बघा. इम्प्लिमेंट केलेलं आहे. इंटरफेसला एखादा क्लास काय करतो? इम्प्लिमेंट करतो. आता इथे इम्प्लिमेंट लिस्ट केल्यामुळे लिस्टचे सगळे फीचर कशामध्ये ऍक्सेस झाले? अरे लिस्टच्या क्लासमध्ये. आणि या क्लासचे पण स्वतःचे काही फीचर्स आहेत. मग याचे फीचर्स काय आहे? खूप सारा डेटा तुम्हाला स्टोअर करता येतो एका वेळी. याचे स्वतःचे डुप्लिकेट डेटा अलाव करतो. नल डेटा पण अलाव करतो आणि तुम्हाला डेटा डायनामिक आहे. आता या सगळे लिस्ट डायनामिक आहे. इथे कुठलंही स्टॅटिक नाहीये. आणि कलेक्शन फ्रेमवर्क स्टडी त्याच्यासाठीच केलं जातं. मग इथे सिंपल डेटा स्टोअर करा, ऍक्सेस करा, डुप्लिकेट ऍड करा, नल ऍड करा. सगळ्या टाईपचे डेटा हा काय करतो? ऍक्सेप्ट करतो आणि स्टोअर करतो. आणि ही ते ऍड करताना शेवटीच ऍड होतं तुम्हाला. तुम्हाला जो डेटा ऍड करायचा तो शेवटीच ऍड करायचा. आपण प्रोग्राम बघणार आहे, पण जनरली सांगून ठेवतो. ओके. मॅरे लिस्ट वापरला तर तुम्हाला डेटा फक्त स्टोअर करता येईल. फक्त शेवटी ऍड 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 करत गेला तर एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक तुम्हाला ऍड करता येईल. पण तुम्हाला इन बिटवीन जाऊन मध्येच ऍड करायचं आहे. तुम्हाला सुरुवातीलाच ऍड करायचं आहे. त्यावेळी हा हे नाही होत. म्हणजे इथे तुम्ही लिस्ट तर तुमची बनतीये, पण ती सिंपल लिस्ट तयार होते. तर तुम्हाला जर वाटलं की मला सुरुवातीला ऍड करता आलं पाहिजे, मध्ये ऍड करता आलं पाहिजे, शेवटी ऍड करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागेल लिंक लिस्ट. लिंक लिस्ट हा तुम्हाला एक प्रोव्हिजन देतो. डेटा सुरुवातीला ऍड करा, मध्ये ऍड करा, शेवटी ऍड करा. वेक्टर पण तसंच टाईपचे आहे. फक्त तो थ्रेड शेप आहे, अनथ्रेड शेप आहे. तो पार्ट आहे. ओके. आणि नंतर तुमचा येतो स्टॅक. हे बघा, हे सगळे क्लासेस आहेत ते कोणावर डिपेंड आहेत? याच्यावर. वेक्टर आता सध्या जास्त वापरत नाही. तुम्हाला सगळ्यात मेन जे वापरलं जातं तुमचं स्टॅकचा जास्त वापर होतो. तुम्हाला डेटा अशा फॉर्मॅटमध्ये स्टोअर करायचा आहे जेणेकरून जो डेटा शेवटी येणार आहे तो तुम्हाला फर्स्ट ऍक्सेस झाला पाहिजे. मग त्यावेळी तुम्ही स्टॅक इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. हा झाला तुमचा लिस्टिंग पार्टचा. लिस्टिंग झाल्यानंतर आपल्याकडे क्यू मध्ये जायचंय. क्यू मध्ये तुम्हाला डेटा असं स्ट्रेट वेने स्टोअर करता येतो. ओके. डेटा आला स्टोअर केला, डेटा आला स्टोअर करा. याच्यामध्ये पण एक डीक्यू नावाचा आहे पार्ट. डीक्यू म्हणजे तुम्ही दोन्ही साईडने ऍड करता येतात, काढता येतात. असे त्याचे वेगवेगळे फीचर्स आहेत. पण तसं जेव्हा बघू ते बघू. आणि याच्यामध्ये अॅरेचा पण आपल्याला वापर करता येतो. याच्या पलीकडे झाल्यानंतर इथे काय झालं, खूप सारा डेटा ऍड झाला, सुरुवातीला ऍड झाला, शेवटी ऍड झाला. पण प्रॉपर सॉर्टिंग मॅनर मध्ये नाहीये. डुप्लिकेट वगैरे अलाउ करतो हा, रिमूव्ह वगैरे करत नाही. म्हणून आपल्याकडे मूव्ह व्हावं लागतो तो म्हणजे सेट इंटरफेस. सेट इंटरफेस जिथे तेव्हा तुम्हाला जाणार तर पहिली गोष्ट तुम्हाला भेटेल सॉर्टिंग. प्रॉपर सॉर्टिंग मॅनर मध्ये. नो डुप्लिकेशन. एकही व्हॅल्यू डुप्लिकेट झालेली नसते. व्यवस्थित त्याला अरेंज केलं असतं. मग त्याच्यामध्ये हॅश सेट आहे आणि लिंक्ड हॅश सेट. हे बघा इथे सॉर्टेड सेट पण आहे. सॉर्टेड सेट आणि ट्री सेट्स. प्रॉपरली सॉर्ट फॉर्मॅट मध्ये असतो. तर इन शॉर्ट सांगायचं असं आहे की तुम्हाला एवढे सगळे रिच इंटरफेसेस, रिच क्लासेस आणि हे सगळं प्रोव्हाइड करून दिले. जिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की हा जो इटरेटर आहे तो प्रत्येकाला लागणार आहे आणि याच्यातली फंक्शन जे आहे ते प्रत्येकाला लागणार आहे. ओके. फक्त मधल्या गोष्टी डिपेंडिंग ऑन यूज. तुम्हाला फक्त सिम्पली स्टोअर करायचा डेटा तर लिस्ट कडे जा. क्यू फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायचं तर इथे जा. तुम्हाला सॉर्टेड मेथड पाहिजे तर तुम्ही हे इम्प्लिमेंट करा. याच्यामध्ये परत एवढे तुम्हाला सब पार्ट भेटेल. अरे कधी वापरायचा, लिंक लिस्ट कधी वापरायचा, वेक्टर किंवा स्टॅक कधी वापरायचा. इथे प्रायोरिटी क्यू म्हणजे तुम्ही क्यू म्हणजे एक लाईन आहे आणि लाईन मध्ये तुम्हाला जर एखाद्याचं व्ही-आय-पी दर्शन असतं ना, की त्याला आधी एक्झिक्यूट करायचं. मग तुम्ही इथे प्रायोरिटी क्यू वगैरे मेन्शन करू शकता. तर प्रत्येक सिच्युएशनला एक सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे. त्याने अकॉर्डिंगली ते वर्कआउट करतात. सो बेसिकली कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. तुम्हाला क्वेश्चन मार्क असेल, की अरे एवढं सगळं कुठून काय-काय केलंय आणि काय-काय नाही करायचं.
काही एवढं डोक्याला ताण अजिबात घ्यायचं नाही. ते सिंपलचं तुमचे थॉट प्रोसेस क्लिअर पाहिजे. ॲज अ फ्रेशर ऑर ॲज अ न्यू जॉइनी तुम्हाला फक्त ते एक्सपेक्ट करतील, की काय-काय गोष्टी आहेत, असू शकतात. तुम्हाला कितपत माहिती प्रोग्राम करायला गेलं तर सिंपलचा पार्ट आहे. खूप सारा पॅटर्न हा रिपीटेड आहे. फक्त आपल्याला ऑब्झर्व्ह आणि कंपॅरिझन करत जायचं. ओके. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, कलेक्शन जो फ्रेमवर्क आहे, इट इज बेसिकली रिलेटेड टू द डेटा स्ट्रक्चर. जिथे डेटा आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून देणार आहे. आणि त्याच्यासाठी रेडीमेड क्लासेस आणि इंटरफेसचा वापर करणार आहेत. जेणेकरून तो आपल्याला एक रिच सेट प्रोव्हाईड करून देतो इझिली वर्क करण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याच्यात एवढे सगळे टाइप्स आहेत. ठीक आहे. मग कुठल्या सिच्युएशनला काय वापरायचं, कसं वापरायचं ते करणार. ठीक आहे. आता मी एक प्रोग्राम घेणार आहे. एकच प्रोग्राम आपण आता घेऊ आणि तो कॉमन प्रोग्राम सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. सगळ्या. एक म्हणजे आपल्याला सिंपल एक सिस्टीम समजून जाईल, की ते कशा वेळेने वर्क करतात, कशा वेळेने ते इम्प्लिमेंट करायचं असतं आणि तो पॅटर्न प्रत्येकाला लागणार आहे ॲज इट इज. फक्त त्याचं नाव चेंज होईल, त्याच्यामधले थोडेफार फंक्शन मागे-पुढे होतील. कारण मी का कॉमन फंक्शन आहे सगळ्यांना? कारण इटरेबल सगळ्यांना लागणार आहे, कलेक्शन सगळ्यांना लागणार. ओके. हे वरती म्हणजे सगळ्यांना ऍक्सेसिबल असतील ना, तसं पार्ट. ओके. प्लस ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी सगळ्यांना अवेलेबल असतील, प्लस स्वतःचे पण काय असतील. तर असे स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचे. ठीक आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपण एक गोष्ट आज बघणार आहे, ती म्हणजे आपला अरे लिस्ट. हे तुम्ही डायरेक्टली इटरेबल कलेक्शन हे असं डायरेक्ट नाही करू शकत. तुम्हाला हे जर वापरायचं असेल तर तुम्हाला क्लासचा वापर करणं लागणार आहे. क्लासचा वापर केला तर तुम्हाला ह्या गोष्टी युजेबल करता येतील. आपल्याला असं माहिती आहे, की इंटरफेस आपण डायरेक्टली वापरू शकत नाही. इंटरफेस जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याच्यामधले तुम्हाला क्लासचा सपोर्ट घ्यावा लागतो. ओके. तेव्हाच तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता येतं. ठीक आहे. लक्षात येतंय? मी डायरेक्ट प्रोग्रामिंग कालही करू शकत होतो, पण मी तसं मुद्दामून केलं नाही. कारण तसं करून फायदाच नाही. फक्त प्रोग्राम करणं इट इज नॉट अवर जॉब. त्या कन्सेप्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात फेमस जो पॅटर्न आहे हा विचारण्याचा, तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड, एक्सेप्शन हँडलिंग, फंक्शन्स, त्याच्यानंतर कलेक्शन. कारण जो डेटा स्ट्रक्चरचा जो कॉम्प्लेक्स आहे, तो तुम्हाला सिम्प्लिफाईड मध्ये इथे करून दिलेल्या गोष्टी. तुम्हाला डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट नाही करता येत, ऍक्च्युअल रेडीमेड फंक्शन तरी वापरता आलं पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी. ठीक आहे. हे बघा, आता मी एक पॅटर्न इम्प्लिमेंट करून देणार आहे आणि तो पॅटर्न आपण थ्रू आउट सगळ्यांना वापरणार आहे. म्हणून पहिला प्रोग्राम आपण बघू अरे लिस्ट. आता अरे लिस्ट म्हणजे काय? तो सेम आपला जसा अरेचा कन्सेप्ट आहे तसंच. फक्त याच्यामध्ये चेंज काय राहील, आपण डायनामिक हा एक पार्ट आहे, तो सगळ्यात इम्पॉर्टंटली याच्यामध्ये राहणार आहे. फिक्स कुठलीही गोष्ट नाही. तुम्ही पाहिजे तेवढ्या गोष्टी ऍड करू शकतात. पाहिजे तेव्हा त्याला रिमूव्ह करू शकतात. प्लस वेगळ्या टाइपचा पण डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. पण एक टाइप डिसाईड करून घ्यायचं की तुम्हाला कुठल्या टाइपचा स्टोअर करायचा आहे आणि तेच पॅटर्न एक तुम्हाला हे करत जायचं. ठीक आहे. चलो, तर आता एक प्रोग्राम आपण इम्प्लिमेंट करू आणि याच्यात एक पॅटर्न बघून घ्या प्रोग्रामिंग करण्याचा, म्हणजे तुम्हाला तो थ्रू आउट लक्षात राहणार आहे. मी पॅकेज बनवतो. आपल्या नाशिक नावाचा प्रोजेक्ट ऑलरेडी आहे. इथे जाऊन आपण काय करू, एक पॅकेज क्रिएट करू. राईट क्लिक करूया, न्यू केज पॅकेज नाव देतो कलेक्शन. ठीक आहे. फिनिश. सो तो पहिला प्रोग्राम आणि तो डायरेक्टली पुढे जाणार आहे. आपण पहिल्या प्रोग्रामसाठी पहिलं काय तुमचं इटरेबल इंटरफेस मध्ये कलेक्शन, कलेक्शन मध्ये लिस्ट आणि लिस्ट मधला अरे लिस्ट पण आता बघ. ठीक आहे. सो मी इथे न्यू क्लास घेतो आणि नाव देतो ARA. ऍज इट इज नाव नाही देऊ शकत, बिल्ट इन नाव येतो. आणि हे बघा, इथे एक क्लास
मेन क्लासमध्येच प्रोग्राम होणार भरपूर. नंतर मी हेही सांगतो की इथे डेटा फक्त आपण सिंपल डेटा ऍड नाही करू शकत. इथे आपण डायरेक्टली क्लासचा ऑब्जेक्ट देखील ऍड करू शकतो. पण ते पुढे बघू. आता सध्या एक छोटंसं एक्झाम्पल बघणार. ठीक आहे. हे बघ याच्यामध्ये डोक्याला ताण काहीच नाहीये. जसं आपण तो डायग्राम बघितलाय की खूप सारे क्लासेस आणि इंटरफेस आहे. ओके. सिंपल टाइप तुम्हाला जो डेटा स्ट्रक्चर वाटतोय, प्रोग्राम खूप ईझी आहे. फक्त समजायला पाहिजे की कुठल्या वेळेस काय वापरायचं. ओके. रेडी क्लासेस आहेत. म्हणजे तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट समजलंच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही इश्यू नाही. म्हणजे जर तुम्हाला अरे लिस्ट वापरायचं आहे ना, तर डायरेक्ट अरे लिस्ट लिहायचं. कारण हा डायरेक्टली काय येतो, आपला क्लास आहे. इथे जाऊन काय लिहिणार मी अरे लिस्ट. कॅमल केस आहे. कॅमल केस समजतं का तुम्हाला? कॅमल केस म्हणजे अप्पर केस, लोअर केसचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचं कॅमल केस. इथे तुम्हाला टाइप द्यावा लागतं की कुठल्या टाइपचा तुम्ही डेटा स्टोअर करायचा आहे तुम्हाला. ओके. तुम्ही इथे नंबर देऊ शकतात, इंटिजर देऊ शकतात, फ्लोट देऊ शकतात. पण सध्या आता मी काय देतोय इथे एक स्ट्रिंग देऊन टाकतो सिंपलचा पण स्ट्रिंग टाइपचा. ओके. याचा एक ऑब्जेक्ट सपोज मी काय नाव देऊ, सिटी नाव देतो इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट. न्यू अरे लिस्ट ARREYLIST अरे लिस्ट. कुठल्या टाइपचा आहे तो? स्ट्रिंग टाइपचा. STRING स्ट्रिंग झाला. म्हणजे इथे तुम्ही सिम्पली काय बनवता माहिती का, ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. फक्त इथे तुम्हाला टाइप स्पेसिफाय करावं लागतं की तो तुम्ही जो लिस्ट बनवताय तो कुठल्या टाइपचा. आणि हा एका पॅकेज मध्ये आहे आणि तो पॅकेज म्हणजे काय तुमचा java.util पॅकेज मध्ये. सिम्पल. इथे काय राहिलंय, अरे टाइप याच्यात स्पेसिफाय करायचं होतं आपल्याला, बाहेर केलं. सिंपल क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला आहे, लक्षात घ्या. ओके. इथे कन्फ्युजन नका करू. हा एक क्लास आहे. क्लासचा ऑब्जेक्ट आपण कसं बनवतो, क्लास नेम ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट आणि राऊंड ब्रॅकेट. सेम तोच केलंय बघा. क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू क्लास नेम राऊंड ब्रॅकेट. फक्त हा कलेक्शन फ्रेमवर्क असल्यामुळे खूप सारे फीचर्स त्याच्यामध्ये आहेत. इथे आपण टाइप स्पेसिफाय केलं. तर कुठल्या टाइपचं लिस्ट तुम्हाला तयार करायचं ते आधी सांगा. तुम्ही इथे इंटिजर लिहिणार असेल तरी तो घेऊन टाकेल इंटिजर. ओके. तुम्ही जर इथे फ्लोट लिहिणार असेल तरी फ्लोट घेऊन टाकेल. इंटिजर हा लिहावा लागेल तुम्हाला, इंटिजर. इथे पण टाइप तुम्हाला करावं लागेल इंटिजर. काय झालं नाही येते तो, स्पेलिंग चुकली का, INTGER इंटिजर. ओके. कुठल्या टाइपचा डेटा स्टोअर करायचा आहे आपण ठरवून घ्यायचं आणि त्याच्यानुसार तो वर्क होतो. तुम्हाला वाटलं फ्लोट करायचं, फ्लोट करा. स्ट्रिंग करायचं, स्ट्रिंग करा. पण सध्या आपण ठेवणार आहे स्ट्रिंग. हा एक पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यासाठी लागणारा पॅकेज. सिंपल. काय अवघड आहे? काहीच नाही. ते एवढंच आहे. झालं. जो क्लास वापरायचा आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवा विथ स्पेसिफिक डेटा टाइप्स. संपलं. आता या लिस्टने याने ऑलरेडी कोणाला इम्प्लिमेंट केलेलं आहे? लिस्टला. आणि लिस्टने कोणाला एक्सटेंड केलेलं आहे? कलेक्शनला. मग कलेक्शन मध्ये खूप सारे रेडीमेड फंक्शन्स आहेत. त्या फंक्शनचा आपण वापर करणार आहे. हे बघा इथे ना मी फिक्स साईज दिली आहे ना कुठला डेटा दिलाय. आता आपण इथे पाहिजे तेव्हा त्याला ऍड करू शकतो. तुम्ही काय करणार ते सिम्पली सिटी डॉट केल्यानंतर तुम्हाला जेवढ्या मेथड्स दिसताय इथे ते सगळे कलेक्शनचे आहेत. हे बघा ऍड म्हणजे तुम्ही ऍड करू शकता. ऍड इंडेक्स, इंटिजर इंडेक्स आणि एलिमेंट. ते कुठल्या इंडेक्सला ऍड करायचं तुम्ही ते डिसाईड करू शकता. ओके. ऍड ऑल करू शकतात तुम्ही, क्लिअर करू शकतात, क्लोन म्हणजे कॉपी करू शकतात, कंटेन्स म्हणजे सर्चिंग टाइप आहे की त्या लिस्ट मध्ये हा डेटा आहे की नाही तो सर्च करू शकतात तुम्ही. इक्वल्स फॉर इच लूप करता येईल, एखाद्या पर्टिक्युलरचा क्लास घेता येतो, त्याचा इंडेक्स घेता येतो, त्याच्यामध्ये हॅश कोड आहे.
एक रॅन्डम कोड जनरेट होतो प्रत्येकाचा. एम्प्टी आहे की नाही ते चेक करता येतं. इटरेबल क्लास जो म्हणत होतो आपण इटरेटिंगचा. लास्ट इंडेक्स, इटरेशन, नोटिफाय ऑल. रिमूव्ह करता येतात एखाद्या पर्टिक्युलर लाईनचं किंवा पूर्ण ऑब्जेक्ट किंवा सगळे ऑब्जेक्ट रिमूव्ह करता येतात. रिप्लेस करता येतात, सेट करता येतात, त्याची साईज भेटते. पहिला प्रोग्राम आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. कारण पॅटर्न रिमेन्स सेम फॉर ऑल काइंड ऑफ डेटाबेस. तुमच्या अरे लिस्ट असेल, लिंक लिस्ट असेल, जे पण गोष्टी आहेत, प्रत्येकाचा तुम्हाला असं ऑब्जेक्ट बनवायचा आणि बेस्ड ऑन ऑब्जेक्ट तुम्हाला ज्या गोष्टी रिक्वायर्स आहेत ते फंक्शन वापरायचं. सिंपल. क्लास अँड ऑब्जेक्ट सारखाच आहे. फक्त आता हे अरे लिस्टची मेथड नाहीये, लक्षात घ्या. अरे लिस्टनी ऑलरेडी कोणाला एक्सटेंड केलं आहे, याला लिस्टली, आणि लिस्टनी ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेलं इंटरफेसने. म्हणजे बाय डिफॉल्ट डिरेक्टली इनडायरेक्टली सगळे मेथड तुम्हाला इथे ऍक्सेस होतात. इथे मी काय करतो, सिटी डॉट ऍड, आणि इथे आपण काय लिहिणार आहे, सिटीचं नाव. मी इथे लिहितो NSK नाशिक. ओके. मग इथे मी काय करेल, सिटी डॉट ऍड असे 2-4 फंक्शन लिहून घ्या. मी लिहितो इथं पुणे, सेमीकोलन द्यायचा. झालं, हे डायनामिक आता होऊन गेलं. तुम्हाला पाहिजे तेवढे काय करू शकतात तुम्ही गोष्टी इथे ऍड करू शकतात. प्लस याचा ऍडव्हान्टेज काय याच्यामध्ये, याच्या तुम्ही डेटा डुप्लिकेट पण ऍड करू शकतात, प्लस नल सुद्धा ऍड करू शकतात. ठीक आहे. चला, हा एक डायनामिक प्रकार होऊन झाला. तुम्हाला पाहिजे तो डेटा तुम्ही इथे ऍड करा. MUM मुंबई, नागपूरची पण तुम्हाला जे नाव आठवत ते नाव लिहू शकता तुम्ही. नागपूर, जे गोष्टी असतात ते लिहू शकतो. सोलापूर. ठीक आहे. तर डायरेक्टली डेटा काय होऊन जाईल, त्या लिस्टमध्ये ऍड व्हायला सुरुवात होऊन जाईल. आज सिंपल आज. ठीक आहे. एक लिस्ट बनवलं आणि तुम्ही इथे हे केलं. इव्हन तुम्हाला डायनामिक युजर कडून घ्यायचं असेल तरी तुम्ही ते युजर कडून घेऊ शकतात. फॉर लूप लावा, स्कॅनरचा क्लास घ्या आणि तो डेटा ऍड करा, तो तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल. ओके. आणि हे भेटल्यानंतर तुम्ही सिम्पली काय करणार आहे, सिस्टम डॉट डॉट प्रिंटएलएन, आणि इथे जाऊन तुम्ही काय करणार आहे, सिटी नावाचं ऍड लिस्ट प्रिंट करणार आहे. तुम्हाला त्या सिटी मध्ये काय भेटेल, सगळा डेटा भेटून जाईल. भेटला म्हणजे हा एक अरेज तयार झाला, बट इट इज नॉट अ स्टॅटिक, इट इज अ डायनामिक अरे. ओके. बघा, एक स्टोरेज झाला, एक डेटा स्ट्रक्चर झाला तुमच्याकडे, की तुम्ही डेटाला स्टोअर करू शकता एका ठिकाणी, तो पण डायनामिक वेने. हा असा स्टोर राहणार आहे थ्रू आउट. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही एक एखादा पर्टिक्युलर डेटा तुम्हाला प्रिंट करायचा आहे, एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनचा, तुम्ही ते पोझिशन फिक्स करू शकतात. तुम्हाला सिम्पली काय पास करायचं त्याच्यामध्ये, इंडेक्सिंग. तुम्हाला जर नाशिक पाहिजे असेल तर तुम्ही इथे काय करणार आहे, अरे टाइपच तयार झाला ना, कारण ऑब्विसली तो अरे लिस्टच आहे म्हणून. इथे तुम्ही सिटी ऑफ काय पाहू शकता, पोझिशन इंडेक्सिंग, इंडेक्सिंग 0, सिटी ऑफ 0. नाही झालं का ऍक्सेस, बाहेर करावं लागेल. कुठे ब्रॅकेट ब्रिकेट मिसिंग आहे का काय म्हणतो तो, सिटी ऑफ 0 इंडेक्सिंग पोझिशन नुसार ऍक्सेस. द टाइप एक्सप्रेशन मस्ट बी द अरे टाइप, रिझॉल्ट अरे लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स. ओके. इथे नाही, हा टाइप आपण इंटिजर नाही घेतला म्हणून. पण आपण याला इटरेट किंवा फॉर लूप लावू शकतो. डायरेक्ट अरे नाही आहे. ओके. आपण डायरेक्टली याचे अरेचा नाही वापरू शकत, पण कलेक्शन मध्ये याच्यात डॉट करा. तुम्हाला अजून काही फंक्शन आहे बघा, डॉट अजून भेटताय ना. इथे गेट वगैरे काय दिसतंय का तुम्हाला, गेट किंवा गेट ऑल किंवा सर्च कंटेन्स, गेट गेट हवा, इथे गेट आहे. Okay. याच्यातून आपल्याला गेट करायचा आहे, तो इंडेक्स इथे पास करता. बाय डिफॉल्ट 0 पास झाला म्हणजे हा एक तुम्हाला काय भेटेल, झिरोथ इंडेक्स. झिरोथ इंडेक्सला जी गोष्ट आहे तुम्हाला ती इथे भेटून जाईल. झिरोथ इंडेक्सला काय, नाशिक. बस. तुम्ही इथे जी इंडेक्स पास करणार ती गोष्ट तुम्हाला इथे भेटून जाईल. राईट क्लिक केलं, रन ऍज मी करणार आहे इथे. जेव्हा ऍप्लिकेशन 1 ला प्रिंट केलं पुणे,
आता तुम्हाला जर सगळे प्रिंट करायचे असेल तर तुम्ही सिम्पली काय करणार इथे फॉर लूप लावून टाका. आणि याच्यामध्ये जसं मी बोललो की इटरेटर नावाचा क्लास पण आहे, तोही वापरू शकता तुम्ही किंवा फॉर इच पण वापरू शकतात. सध्या एक नॉर्मल तुम्हाला जो यूज माहिती आहे तो मी टाकतो. फॉर आपला तोच इंटिजर आय इज इक्वल टू 0 सेमिकोलॉन. इथे तुम्ही काय करणार आहे आय लेस दॅन तुम्हाला इथे काय करायचंय सिटी डॉट करा. आपल्याला काय पाहिजे किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत तुम्हाला कुठून भेटेल साईज. हे बघा ऍड पण बिल्ट इन मेथड आहे, साईज पण तो मेथड आहे, गेट पण तो मेथड आहे. सगळे कोणाचे मेथड्स आहेत हे सगळे जे मेथड्स आहेत ती आहे तुमच्या कलेक्शन फ्रेमवर्क या कलेक्शनचे इंटरफेसचे. ओके सिंपल. सो तुम्हाला ते सॉर्टिंग म्हणजे भेटून गेलं साईज लेस दॅन साईज. इथे तुम्ही काय करणार आय प्लस प्लस सिम्पली हा पार्ट याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सिंपल सी सॉर्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे हाच पार्ट इन्स्टेड ऑफ फिक्स इंडेक्स देण्यापेक्षा तुम्ही इथे काय इंडेक्स देणार आय. तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे काय होऊन जाईल इटरेट होऊन जाईल. रन ऍज जावा ऍप्लिकेशन इथे रन व्हायला सुरुवात झाली. बस मला तुम्ही काय करू शकतात फॉर लूप वगैरे लावू शकतात. इथे कुठली गोष्ट किती वेळा आली आहे, कोणता रिपीट झालाय, काय झालंय तुम्हाला इथे सगळे फिल्ट्रेशन लावता येतील जसं आपण ऍरेच्या प्रोग्रामिंग मध्ये केलं होतं की एखादा पर्टिक्युलर वर्ड किती वेळा आलाय, तो आलाय की नाही, मॅच किती वेळा झालाय. तर ही गोष्ट तुम्ही काय करू शकता इझिली इथे इम्प्लिमेंट करू शकता. सिंपल आहे ना. चल प्रत्येक प्रोग्रामिंगचा पॅटर्न ह्याच वेळी असणार आहे. जो क्लास तुम्हाला वापरायचा आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवा, टाइप स्पेसिफाय करा, बिल्ट इन मेथड वापरा, हे करा. ओके इथे बस हेच मेथड्स आहे. आता आता तुम्हाला फक्त शोधायचे तुम्हाला काय करायचंय सिटी डॉट मला ऍड करायचंय. पण ऍड करताना मला एखाद्या इंडेक्स पोझिशनला ऍड करायचं पण मला 0th पोझिशनला ऍड करायचं. ओके 0th पोझिशनला काय ऍड करायचं सपोज मी ठाणे ऍड करतो याचे ठाणे. आता आउटपुट येताना काय होऊन जाईल 0th पोझिशनला तुमचं ठाणे ऍड होतं. ठाणे ऍड आणि प्लस तो प्रिंट पण झाला. ठीक आहे तुम्हाला शेवटी करायचं आहे तर शेवटी करा पण इथे डायरेक्ट शेवटी नाही करता येणार. म्हणजे याच्यात पण काही हे काही आपल्याला माहिती होतं म्हणून आपण डायरेक्ट 0 पास केलं. बट तुम्हाला जर शेवटी ऍड करायचं असेल किंवा मध्ये ऍड करायचं असेल सॉरी शेवटी आणि फर्स्ट शेवटी ऍड करताना ते डोळ्यांना दिसतंय म्हणून आपण डायरेक्टली पोझिशन कॅल्क्युलेट करून पास करणार. बट आता बिल्ट इन फंक्शन नाहीये तसा. ओके मग अशा वेळेस तुम्हाला इथे वापरावं लागेल लिंक लिस्ट. तिथे लिस्ट चालणार नाही तुमचं. ओके मग असं थोडं थोडं डिफरन्शिएट आहे. अरे लिस्ट कधी वापरायचा, लिंक लिस्ट कधी वापरायचा, स्टॅक कधी वापरायचा आणि अकॉर्डिंगली तुम्हाला सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या. ओके याच्यामध्ये तुम्ही पोझिशन सगळे बघू शकतात आणि जसं मी बोललो की हा जो पार्ट आहे तो डुप्लिकेट डेटा सुद्धा अलाव करतो. बघा इथे मी हे पण डिफरन्शिएट राहिलं तुमचं. प्लस तुम्ही इथे नल डेटा लिहिला. हा नल डेटा सुद्धा ऍक्सेस करतो प्लस डुप्लिकेट पण ऍक्सेस करतो. म्हणजे इट इज सिंपल काइंड ऑफ स्ट्रक्चर डेटा स्ट्रक्चर जो की फक्त स्टोर करतोय. तो ना सॉर्टिंग करतोय ना डुप्लिकेट चेक करतोय ना नल चेक करतोय. तो फक्त जो डेटा आला स्टोर केला ऍक्सेस केला, जो डेटा आला स्टोर केला ऍक्सेस केला. म्हणून पहिला प्रोग्राम आपण अरे लिस्ट घेतो कारण याच्यावरून आपल्याला खूप साऱ्या कंपॅरिझन करता येतात. आता जर ट्रीचे याचे ह्या सेटचे ट्री याचे प्रोग्राम जर आपण करणार आहे पुढचे तर सेम स्ट्रक्चर ऍज इट इज त्याचं नाव ऑब्जेक्ट टाईप मेथड वगैरे सगळं फक्त डिफरन्शिएट काय राहील काही गोष्टी असतील तुम्हाला ते डुप्लिकेट अलाव करणार नाही, काही गोष्टी तुम्हाला नल अलाव नाही करणार, काय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट सॉर्टिंग मध्ये असणार. तेवढं ऑब्जेक्ट तुम्हाला करत जायचं. दॅट्स ऑल. तुमचं तेवढंच डेटा आहे प्रोग्राम. जरी खूप मोठं चार्ट वाटत असेल बट त्याच्यामध्ये एवढं काही मोठे प्रोग्रामिंग नाही लक्षात घ्या. एवढेच आहे तुम्हाला डेटा सोबतच खेळायचं. हा तर अजून एक गोष्ट इथे आहे की इथे हा जो बघितला आपण तो बघितला फॉर लूप. तर ह्याच वेळेला तुमचा एक फॉर इच लूप पण असतो. फॉर इच लूप पण सांगू दे तुम्हाला.
फॉर इच लूप मध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचंय, फॉर लूप लावायचंय, कुठल्या टाईपचा डेटा आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा. ओके, आपण डेटा टाइप्स कोणता याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये डेटा भेटणार, त्याचा एक ऑब्जेक्ट बनवून घ्या. कशात आहे सगळा डेटा तुमचा? सिटी मध्ये. स्ट्रिंग टाईपचा डेटा आहे string. ओके, कशामध्ये तुमचा डेटा आहे सगळा सिटी मध्ये. तुम्ही ते काय करणार, SYSO सिटी ऑफ, सॉरी सिंपल आय. कुठला सोपा वाटतो? हा झाला आपला तुमचा फॉर लूप. ओके, हा झाला तुमचा फॉर इच लूप. फॉर इच लूप मध्ये कुठल्या टाईपचा डेटा भेटणार आहे तो, कशात भेटणार आहे तो, त्याचा ऑब्जेक्ट बनवला म्हणजे सिटीतले सगळ्या डेटा तुम्हाला इथे भेटेल. सिंपल. तर तुम्ही हा वापरू शकता. रन ॲज जावा ऍप्लिकेशन, सेम आउटपुट तुम्हाला इथे भेटेल. सिंपल. बस तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच गोष्टी काय करायच्या, इम्प्लिमेंट करायच्या प्रत्येक याच्या वेळेस. बेस्ड ऑन टाइप्स, कुठल्या टाइप्स काय वापरायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, हे करू शकता. लक्षात आलंय? तर पहिला प्रोग्राम लक्षात येणं खूप गरजेचं आहे. तो आला तर बाकी सगळे तुम्हाला हळूहळू तुम्हाला लक्षात येते. फक्त कम्पेअर करत जायचं, लक्षात घ्या सगळीकडे. ठीक आहे, कम्पॅरिझनच तुम्हाला काय भेटेल, गोष्टी भेटेल. लक्षात आलं? प्रोग्राम जास्त अवघड नाहीये, सिंपलच आहे. सिंपल. आपण क्लास बनवतोय, त्याचा ऑब्जेक्ट बनवतोय. रेडीमेड क्लासेस ऑलरेडी आहेत, फक्त त्याचा ऑब्जेक्ट बनवला, फंक्शन इम्प्लिमेंट केले आणि रिट्रेट केले. हेच काम आहे पूर्ण याचं, पूर्ण कलेक्शन फ्रेमवर्कचं. कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवा, डेटा स्टोअर करा आणि त्याच्या फीचर नुसार तो काय करेल त्याच्या वेळेने करेल. सिंपल आहे. तुम्ही माठात पाणी ठेवा, फ्रीज मध्ये ठेवा, बाहेर पाणी ठेवा. फ्रीज थंड करेल, माठ थोडं थंड करेल, बाहेरचं पाणी थंड करेल. असं आहे. तुम्ही अरे लिस्ट वापरा, हा ना तुम्हाला डुप्लिकेट चेक करून देईल, ना नल चेक करून देईल, ना काही सॉर्टिंग करून देईल. हा फक्त डेटा स्टोअर करेल, तुम्हाला ऍक्सेस करून देईल. नाही तुम्ही डायरेक्ट शेवटी ऍड करू शकता. तुम्ही लिंक लिस्ट कडे जाता, मग तुम्हाला लिंक लिस्ट मध्ये पहिला पण ऍड करता येतो, तिथे ऍड फर्स्ट आणि ऍड लास्ट पण आहे. ठीक आहे, ती याच्यात नाही. असं हळूहळू आपण प्रत्येकासोबत कम्पेअर करत जाणार आणि बेस्ड ऑन त्याच्या टाईपनुसार आपण त्याला हे करणार. ठीक आहे, ही जस्ट एक सुरुवात आहे. पण इथून पुढे प्रत्येक डेटा स्ट्रक्चर, प्रत्येक डेटा टाईप आपल्याला कम्पेअर करत जायचे, की याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय, एक एक सर्टन पॉइंट चेंज असेल, तेवढं तुम्हाला तुम्ही नोट करून घ्या किंवा कुठेतरी लिहून ठेवा व्यवस्थित. तुम्हाला म्हणजे ऑब्झर्व फक्त रीड करताना तेवढं वापरता येईल. ठीक आहे. ओके गाईज, चलो.